नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सगळीकडेच खूप जास्त थंडी आहे आणि थंडीमध्ये आपल्याला काहीतरी असे गरम गरम पदार्थ खावेसे वाटतात आणि ह्या सीझनमध्ये खूप साऱ्या भाज्या खूप जास्त प्रमाणात येतात आणि स्वस्त सुद्धा असतात। तर अशीच ह्या सीझनमधली एक भाजी वापरून आजचा आपण पदार्थ करणार आहोत आणि तो पदार्थ तुम्हाला नक्की आवडेल याची मला पूर्ण खात्री आहे। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पाव किलो गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि जर आपण म्हटलोय की हेल्दी पराठा आहे तर ऑफकोर्स आपण गव्हाचंच पीठ वापरलं पाहिजे, मैदा नाही वापरला पाहिजे। इथे पाव किलो गव्हाच्या पिठामध्ये मी 1 चमचा काळे तीळ वापरलेले आहेत। काळे तीळ सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात। 1 चमचा मी याच्यामध्ये टाकलेला आहे ओवा, त्यानंतर आपण टाकणार आहोत 1 चमचा जिरं आणि त्यानंतर आपण भरपूर सारे पांढरे तीळ वापरणार आहोत आजच्या पराठ्यामध्ये, कारण सध्या थंडी आहे आणि थंडीच्या सीझनमध्ये असेच पदार्थ खावे ज्याच्यामुळे आपल्या शरीराला हीट प्रोव्हाइड होईल। तर सगळ्यात जास्त हीट प्रोव्हाइड करण्याचं काम तीळ करतं, त्याच्यामुळेच आपण मकर संक्रांतीला जे तिळगुळ करतो त्याचं मागचं रिझन हेच आहे। त्याच्यामुळे आत्ता ह्या सीझनमध्ये जेवढे का तुम्ही पदार्थ कराल ना त्याच्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम तिळाचा वापर करा, त्याच्यामुळे आपल्या बॉडीला खूप जास्त हीट मिळते। त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ। चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक सिक्रेट गोष्ट टाकणार आहोत। ती गोष्ट टाकल्यामुळे आपले जे पराठे आहेत ते खुसखुशीत होतात। म्हणजे स्टफिंग तर आपण मस्तच करणार आहोत, पण पराठ्याचं वरचं लेअरसुद्धा छान खुसखुशीत लागलं पाहिजे। त्यासाठी आपण त्याच्यामध्ये 1 चमचा असं तेल गरम करून टाकणार आहोत। पराठ्याचं जे वरचं लेअर आहे ते खुसखुशीत होतं। सगळे जिन्नस आपले मिक्स करून झालेले आहेत। हलक्या हाताने सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। पीठ मळताना जेवढं छान पीठ मळाल तेवढे पराठे छान होतील। तर पीठ मळताना आपल्याला अगदी गव्हाचं पीठ म्हणजे चपातीसाठी जे पीठ मळतो त्या पद्धतीनेच पीठ मळायचं आहे, पण पातळ आपल्याला हे करायचं नाही आहे। तर इथे थोडंसं पाणी वापरून मी छानपैकी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि पीठ मळताना पाण्याचा सुद्धा जास्त वापर करायचा नाही आहे, कारण मग ते पराठ्यामध्ये जी स्टफिंग वापरतो ना ती सगळी बाहेर येते। त्याच्यामुळे थोडंसं जाडसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आणि हे पीठ मळून झाल्यानंतर शक्यतो 15 मिनटं ते 20 मिनटासाठी तरी रेस्ट करत आपल्याला हे ठेवून द्यायचे। त्यानंतर आता आपण करूया स्टफिंग। तर ह्या सीझनमध्ये मटर अगदी स्वस्त मिळतात, तर मटर वापरूनच आजची आपली स्टफिंग आपण तयार करणार आहोत। मटर आपण बॉईल करून घ्यायचे, ग्राइंड करून घ्यायचे नाहीत, कारण माझं असं म्हणणं आहे की ग्राइंड केल्यानंतर त्याची पेस्ट होते आणि त्याला तेवढासा म्हणजे मटर खाण्याची मजा असते ना ती मजा राहत नाही। सो मी अजिबात ग्राइंड करून घेणार नाही, मी बॉईल केलेत मटार आणि त्यानंतर आता आपण त्याचा मसाला तयार करूया। तर 2 चमचे तेल वापरलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे आलं लसूण पेस्ट, थोडीशी हिरवी मिरची बारीक केलेली, म्हणजे मी ग्राइंड करून ऑलरेडी ठेवलेली आहे ती मी वापरलेली आहे। तुम्ही बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत थोडेसे काजू, कारण हे जे मटार आहेत हे आपण ग्राइंड केलेले नाही आहेत, ते आपण फक्त थोडेसे स्मॅश करणार आहोत, तुम्हाला मी पुढे दाखवेल। आणि हे जे स्टफिंग आहे ते खूप छान लागतं जेव्हा आपण पराठा पूर्ण व्यवस्थित भाजतो तेव्हा। तर इथे आपण बाकीचे मसाले टाकले, जसं की रेड चिली पावडर, गरम मसाला, हळद, त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे थोडीशी धना पावडर, जिरा पावडर। जेवढे सगळे मसाले ते थोडेसे मी टाकलेले आहेत। त्यानंतर बॉईल केलेलं मटार त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक सिक्रेट गोष्ट टाकायची ती आहे पावभाजी मसाला। पावभाजी मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे पण छान फ्लेवर येतो। चवीपुरतं मीठ मी टाकलेलं आहे। छानपैकी 10 मिनटासाठी आपल्याला हे मटार मस्त शिजवून घ्यायचे। ऑलरेडी शिजलेले असतात, पण हे सगळा जो मसाला आपण तयार केला तो त्या मटारला लागतो। थोडीशी कोथिंबीर टाकायची, आवडत असेल तर टाका, पण या सीझनमध्ये येतेच आणि चांगली असते तर आणि दिसायला पण छान दिसते। थोडीशी मी कोथिंबीर टाकली। कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी हे मटार स्मॅश करून घ्यायचे, अगदी एकदम पेस्ट करायची नाही आहे। आपल्याला थोडेसे असे जाडसर मटार ठेवायचे, कारण जेव्हा पराठा आपण तयार करतो तुपावरती भाजतो ना त्यानंतर हे मटार आहेत ना खूप छान लागतात असे जे आपण स्मॅश केलेले असतात तो। सो तुम्ही अशी ही पद्धत आहे ना नक्की ट्राय करा। मटारचे पराठे सगळेच करत असतील, पण ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। तर इथे वरण भात भाजी पोळीला आपण जर एक पराठा रिप्लेस करतो तर तो ऑब्व्हियसली हेल्दी पाहिजे आणि
पोटसुद्धा भरलं पाहिजे. तरीसुद्धा आपण मीडियम साईजमध्येच हा पराठा करणार आहोत. फक्त पराठ्याचं जे वरचं पीठ आहे ते मळताना थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. एका पराठ्यामध्ये मी 3 चमचे बसेल एवढी स्टफिंग वापरलेली आहे. छानपैकी बाजूनी सगळं काठ जे आहे ते प्रेस करून घ्यायचे आणि छानपैकी जो पराठा आहे तो आपला लाटून घ्यायचा आहे. ह्या एका पराठ्यामध्येच पोट भरतं. तुम्हाला असं मी सांगून विश्वास बसणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा. तुम्हाला तेव्हा ट्रस्ट होईल की एकाच पराठ्यामध्ये सगळं म्हणजे अगदी पोट भरून जातं. दही, केचप किंवा एखादी हिरवी चटणी त्याच्यासोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता. तर पराठा शक्यतो तुम्ही जर करत असाल म्हणजे थंडीमध्ये तर मी सांगेन की तुम्ही तुपाचा वापर करा. असा मस्त तुपामध्ये तो भाजा. त्या तुपामुळे पण छान फ्लेवर येतो आणि हे जे मटार असे मध्ये मध्ये येतात ना ते असे भाजल्यानंतर खूप छान लागतात. त्याच्यामुळे तुम्ही असा पराठा नक्की ट्राय करा. आणि असं नाही आहे की तुम्ही असाच पराठा केला पाहिजे, ह्याच्यामध्ये तुम्ही चीजसुद्धा वापरू शकता. मी तुम्हाला पुढे चीजचा पराठासुद्धा दाखवलेला आहे. अशा पद्धतीने पण करू शकता. आणि ही स्टफिंग वापरून मी कचोरीसुद्धा केली, पण मी संध्याकाळी ती केली आणि त्याचं मी शूट केलेलं नाही आहे. त्यानंतर हे स्टफिंग वापरून तुम्ही समोसासुद्धा करू शकता. कारण तुम्ही घरी एखादी गोष्ट करताय ना तर ती जेवढी जास्त हेल्दी कराल तेवढंच चांगलं आहे. कारण हे जे स्टफिंग आपण तयार केलेलं आहे ते खूप छान लागतं. तर इथे मस्तपैकी आपला पराठा तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता. ते जे मटार आहे ते पण खूप छान दिसतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. आणि एकाच पराठ्यामध्ये आपलं पोटसुद्धा भरतं. आणि कधी कधी मी तुम्हाला सांगते काही लोकांना मटार नाही आवडत. म्हणजे आमच्या घरात जसे माझ्या मिस्टरांना मटार बिलकुल आवडत नाही, असे क्वचित लोक असतात. पण अशा लोकांनासुद्धा जर मटार तुम्हाला खाऊ घालायचं असेल तर ही चांगली पद्धत आहे असं मला वाटते की असं पराठा करून तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता. जेणेकरून म्हणजे पराठासुद्धा होतो, मटारसुद्धा खाल्ला जातो आणि पोटसुद्धा भरलं जातं आणि हेल्दी आहे. आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, मैदा वापरलेला नाही आहे. आणि स्टफिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे मसाले आपण वापरलेले आहेत. तर इथे थोडंसं जास्त तुपाचा मला वापर करायचा होता, त्याच्यामुळे मी अजून त्याच्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलं आणि छानपैकी सर्व केला माझ्या मिस्टरांना. आणि त्यानंतर मी चीज पराठासुद्धा केला, तोसुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि चीज पराठा केलात ना तर शक्यतो ना म्हणजे गरम गरमच खा, कारण ते चीज जे मेल्ट होतं ना ते असं गरम गरमच छान लागतं. तर असं इथे मी स्क्वेअरमध्ये जो पराठा केलेला आहे तो चीज पराठा केला, कारण चीजचे जे स्लाईस आहे ते चौकोनी तसंच्या तसं टाकल्यानंतर आपण पराठा दुमडल्यावरती असा पराठा खूप छान लागतो. आणि आपण जे पीठ तयार केलं आहे म्हणजे वरचा जो लेअर आहे तो थोडंसं जाडसर ठेवायचं. तर इथे छानपैकी चीज मटार पराठासुद्धा तयार आहे. आणि बाहेर जर तुम्ही खायला गेला तर हे खूप कॉस्टली मिळतात आणि मटार सध्या स्वस्त आहे आणि हेल्दी आजची रेसिपी आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करा. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन नवीन रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया. आपल्या आधीच्या रेसिपी तुम्ही बघितल्या नसतील तर त्यासुद्धा नक्की बघा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.